आणि यापुढे मी आमचे अर्धापूरचे अबुजर बेग यांना विनंती करतो की त्यांनीही तुमचे आभार प्रदर्शन करावे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक प्रचाराकरिता आपण तिथे थांबलेलो आहोत. वार्ड नंबर 10. सध्या तर ही निवडणूक नांदेड महानगरपालिकाची निवडणूक नसून हे निवडणूक विचाराची आहे. या विचाराला पोचण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाला जपण्यासाठी आदरणीय नेते राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोघे एकत्र आलेले. हे एकत्र कामून आलेले नगरपालिकेसाठी नाही तर संविधान वाचवण्यासाठी. हे जे भाजपचं सरकार आहे, आपण बघू शकता मोठे नेते जे पैसे जमा करून विकून तिकडे भाजपमध्ये जमा होत आहे. तर हे लोकांचा विकास करण्यासाठी नाही तर आपला जे संविधान बाबासाहेबांनी जे हिंदू मुस्लिम सर्व धर्मांना आपल्याला समान हक्क दिलेले आहे. या भाजपवाल्यांना सर्वात जास्त आपण खलतो तर दलित आणि मुस्लिम. त्यासाठी त्यांचा अगोदर प्रयत्न आहे की सगळे काँग्रेसचे इकडचे पैसेवाले नेते तिथे घेऊन संविधान संपवावं आणि मनुस्मृती लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण बघू शकतात की अगोदर मनुस्मृतीमध्ये आपल्याला कशा प्रकारचं वागणं होतं. महिलांना जे अधिकार आहे ते बाबासाहेबांनी दिलेले आहे. आता सध्या जे लढाई आहे हे नगरपालिकाची नसून हे लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे. आपल्याला यामध्ये एकाजुटीने राहून आपण बघू शकतात परवा सुजातदादा आंबेडकर इथं येऊन आपल्याला सगळ्यांना बोलून गेलेले आहे. कारण ते आता जे आलेले आहे वेगळं परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आपण ज्या या वार्डातून राहतो त्या वार्डामध्ये बी काँग्रेस पक्षानं जेव्हा अगोदर तिथून जे आज जे म्हणतात की भाजपमध्ये जे गेलेले भाजपमध्ये फक्त तुमच्यासाठी यांच्यासाठी गेलेले नाही. काँग्रेसमध्ये मोठे झाले तुमच्या मतावर बाबासाहेबांच्या नावानं मतं मागून मोठे झाले आणि सध्या भाजपमध्ये पक्षामध्ये पळून गेलेले. हे पळून गेल्यानं पक्ष संपत नाही, लोकांचे विचार संपत नाही. आपल्या लोकांचं काहीतरी चांगलं होतं त्यामुळे काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली. आणि काँग्रेसने जे कॅन्डिडेट दिलेले आपल्यामधले दिलेले आम जनतेचे त्यामध्ये सर्वप्रथम आनंदराव जाधव यांची निशाणी आपल्या युती असल्यामुळे त्यांना मशालीमध्ये देण्यात आलेले आहे. दुसरे ललिताबाई कुमार आणि आपल्या तुझ्या सर्वांचे लाडके आबेदा भानुबाई आहे की नाही लाडके. मग ते आबेदा खायला आल्यानंतर तुमचे प्रश्न मिटणार की नाही. मग त्यामुळे आता तर आहेत मागं तुमच्या. मग त्यासोबत आपल्या पावळे साहेबाचा मुलगा जे आहे शिकलेला मुलगा आहे आणि ते त्यांच्यावर जिल्ह्याची बी जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने अशा वेळेस सांभाळला जेव्हा सगळे नेते पळून गेले मोठमोठे. त्यामुळे आपल्याला या निवडणुकीमध्ये कोणाच्या आमिषाला दाखवू नका. कारण आपला मतदान अशा लोकांनी द्यावं ज्याची त्याची आपुलकी आहे. कारण समोरचे माणसं बघितले तर तुम्ही 30-30 वर्षापासून त्यांना मतदान दिलं आणि तुमच्या मतदानाचा धोका देऊन ते पळून गेलेले. काल काय त्यांचं आहे तिकून कोणी पैसे देईल भाजप सोडून तिसऱ्या पक्षात जाईल. पण हे माणसं तुमच्या गलीचे आहे, तुमच्या ओळखीचे, सुखादुखात येणारे आहे. आपण यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि याला निवडून द्यावं हीच विनंती करतो. सर्व माता भगिनींना मी